आज आपण 40 इंच चेस्टच्या ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत। यासाठी मला कमेंट केलं गेलं होतं, तर आज आपण ब्लाऊजच्या मापावरूनच पेपर कटिंग बघणार आहोत। मला 40, 42 आणि 48 या मेजरमेंटसाठी कमेंट येत आहेत, तर आपण स्टेप बाय स्टेप हे तिघही व्हिडिओ बघणार आहोत। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल तर आणि ट्युटोरियल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर आता आपण पाहूया पेपर कटिंग। हे बघा, यासाठी मी 40 इंचसाठी हे ब्लाऊज घेतले आणि आज आपण याच्याच मेजरमेंट नुसार ब्लाऊजची कटिंग करणार आहोत पेपर। हे बघा, आधी आपण लांबी पाहणार आहोत, ते कशी घ्यायची हे ब्लाऊजवर पाहूया। हे बघा, पाठीमागचा पार्ट घेतलाय मी ह्या ब्लाऊजचा। शोल्डर पासून आपण मेजरमेंट घेणार आहोत। हे बघा, 14.5 याची तयार लांबी आहे, तर आपण पेपरवर पाहूया। हे बघा, आपण स्टेप बाय स्टेप फ्रंट आणि बॅक दोघे पोर्शन वेगवेगळे काढणार आहोत। तयार 14.5 आहे, इथे आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय, म्हणजेच की 15.5। इथे मी छोटीशी लाईन ड्रॉ करून घेते लांबीसाठी। हे बघा, इथे आपण बघतोय आपण डीप गळा आहे, तर शोल्डर आपण याचं अलग घेणार आहोत। इथे मिनिमम फक्त 5.5 इंचाचा। हे बघा, गळा डीप आहे म्हणून आपण शोल्डर घेतले इथे 5.5 इंचाचा। शोल्डर हे नेहमी गळ्याच्या मेजरमेंट नुसार घ्यायचं असेल। जर आपला बॅक नेक हा डीप नसेल तर आपण शोल्डर हे मिनिमम 6 ते 6.5 इंचापर्यंत घेऊ शकतो। ते बघा, जसं की मी घेतले इथे आता 5.5 इंचावरती। आता आपण याचा मुंडा घेर पाहूया कसा घ्यायचा तो। हे बघा, हे ब्लाऊजवरच आपण पाहणार आहोत। हे बघा, इथे जिथे आपली स्लीव इथे आपण जॉईन केली, इथे आपल्याला हे मुंड्याचा घेर दिसेल। मिनिमम इथे मुंडा घेर घेतला हा 6.5 इंचाचा। तर हे बघा, इथे आपण टाकणार आहोत 6.5 इंचावरती। इथूनच आपण चेस्टचा चौथा पार्ट टाकणार आहोत, कसा ते ब्लाऊजवर पाहूया। हे बघा, डावी बाजू घेतली मी इथे ब्लाऊजची। हे बघा, जिथे आपली स्लीव जॉईंट झाली तिथे मेजरमेंट दाखवते आपल्याला रेडी 10, म्हणजेच की 40चा चौथा भाग तो आपण इथे टाकून घेऊया 10 इंचावरती। इथे एक्स्ट्रा आपण 1.5 इंच घेणार आहोत मार्जिंगसाठी। मार्जिंग किती ठेवायची हे पूर्णपणे आपल्या इच्छेवरती आहे। आपण हवं तर आपण 2 ठेवू शकतो, 2.5 ठेवू शकतो, पण मी इथे आता 1.5 घेतलंय। हे बघा, इथे मी दोघं साईडने लाईन ड्रॉ करून घेतली। जसं की मी म्हटले, आपला हा पाठीमागचा पार्ट आहे, तर इथे आपण 1.5 इंचाची गोलाई देणार आहोत। हे बघा, बरेच वेळेला शोल्डर जो उतरण्याचा प्रॉब्लेम राहतो किंवा हा पाठीमागे फुगे येण्याचा प्रॉब्लेम होला, तो 100% मेजरमेंट हे इथे आपलं बिघडतं। तर हे बघा, हे घेताना आपल्याला कसं घ्यायचं हे मी थोडं तुम्हाला समजवेन। हे स्ट्रेट न घेता आपल्याला ह्या पॉइंट पर्यंतच घ्यायचं, तेही आतल्या हाताने खेचून जरा। हे बघा, या पद्धतीने। आता आपण कमरेकडे पाहूया। हे बघा, कमर घेर किती हे आपल्याला माहित नाहीये, पण आपण याला ब्लाऊजवरच मोजणार आहोत, कसं ते ह्या पद्धतीने। हे बघा, रेडी इथे आपल्याला 9 दाखवतोय। याचाच अर्थ आपला कमर घेर आहे इथे 36 इंचाचा, जो की इथे आपल्याला चौथा पार्ट दिसतोय। जे आहे ते आपण इथे टाकणार आहोत। इथे अजिबात आपण वाढवणार नाहीये। 9 इंचाचा आपल्याला रेडी ब्लाऊजवर दाखवला, आपण इथे 9 इंच टाकलं या पद्धतीने। हे बघा, इथे घेताना आपण 2.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत। सडनली वरच्यापेक्षा मेजरमेंट इथे 1 इंचाने वाढलंय। याचं कारण असं आहे, पाठीमागची जी आपण टक्स टाकणार आहोत, तर टक्ससाठी आपण 1 इंच इथे एक्स्ट्रा घेतलंय। हे बघा, इथे आपण वाढवलं आहे 2.5 इंच, वरती वाढवले आपण इथे 1.5 इंच। हे दोघं पॉइंट आपण इथे मॅच करणार आहोत। हे बघा, गळ्याचा घेर घेणार आहे मी इथे 2.5 इंचावरती। गळ्याची आपण लांबी ब्लाऊजवर पाहूया।
हे बघा इथे तुम्हाला हे निमुळतं दिसतंय गळ्याकडे. 100% हे ब्लाऊजचं शोल्डर इथे उतरत नाही. हे कसं घेतलं हे मी तुम्हाला डिटेल समजवेन. हे बघा रेडी गळा आहे इथे 9 इंचाचा. इथे आपण घेणार आहोत 9.5 इंचावरती. खाली घेणार आहे मी ते 3 इंचावरती. वरती घेतले 2.5 इंचावरती. खाली आपण अर्धा इंच वाढवलंय. हे बघा इथे आपला गळा हा बॉक्स टाइप आहे चौकोनी, तो आपण सेम ठेवणार आहोत इथे. हे बघा जो हा पार्ट दिसतोय आपल्याला, हे बघा बरेच वेळेला समजतं की ब्लाऊजचं शोल्डर उतरते किंवा काही प्रॉब्लेम येतोय. हे बघा रेडी ब्लाऊज मध्ये आपल्याला दिसतं की हा जो पोर्शन हा पूर्णपणे गळ्याकडे निमुळता झालाय. हे बघा या पद्धतीने. हे बघा मी याला कितीही असं प्रेस केलं तरीही खाली न जाता हे सडनली गळ्याकडे वळते. तर त्याच्यासाठी आपल्याला करायचं काय आहे हे बघा मी इथून तुम्हाला समजेन. नेहमी जे आपला कुठल्याही प्रकारचे कुठल्याही चेस्टचा आपण ब्लाऊज घेतलं, डीप गळा राहिल्यावर आपल्याला शोल्डर डाऊन करायचं हे गळ्याकडे. सडनली आपला जो कॉलरवाला ब्लाऊज आहे किंवा आपला बोटनेक आहे तर आपल्याला मुंडा डाऊन करायचा कडे अर्धा किंवा 1 इंचाने आपण मुंड्याकडे डाऊन करू. पण आता आपला हा आपण इथे ब्रॉड गळा घेतलाय तर आपण याला डाऊन करणार आहोत त्या पद्धतीने गळ्याकडे. हे बघा हे बघा जरी आपण हे पेपरमध्ये कट करून घेतले आणि शिलाई टाकताना तुम्ही स्ट्रेट टाकली तरीही तुमचं हे ब्लाऊज 100% गळ्याकडून उतरणार आहे. त्याच्यामुळे शिलाई टाकतानाही आपल्याला ही तिरकशी टाकायची जेणेकरून गळ्याकडे हा भाग निमुळता होईल. याच्याने आपला ब्लाऊजचं शोल्डर वगैरे उतरणार नाही. ब्लाऊज हे अगदी परफेक्ट बसेल. तर हे बघा आता आपण पाठीमागचा टक्स पाहूया. हे बघा पाठीमागचा टक्स आपण ब्लाऊजवरच पाहूया. हे बघा इथे 3.5 इंचावरती आपल्याला टक्स दिसतो ह्या बंद बाजूपासून गळ्याकडे. तर हे बघा गळ्याकडून घेताना आपण इथे अर्धा इंच वाढवणार आहोत 4 इंचावरती. 4 इंचावरती मी इथे एक पॉइंट करून देते. उभा टक्स पाहूया आपण. हे बघा उभा टक्स आहे इथे 5 इंचावरती. आपण घेऊया 5 इंचावरती. हे बघा टक्स हा नेहमी मी तुम्हाला म्हणते की हा गळ्याच्या खालीच यायला हवा या पद्धतीने. बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम येतो तो फक्त गळ्याविषयी. गळा जर आपण कसा घेतो त्याचं शोल्डर हे कसं टाकायचं, नेहमी जे नवीन शिकायला ज्यांनी सुरुवात केली त्यांच्यासाठी हा मोठा एक प्रश्न राहतो. तर तुम्ही जर माझे सगळे व्हिडिओ असे व्यवस्थित बघितले तर तुम्हाला यात लक्षात येईल की आपण कुठल्या गळ्यासाठी कितीचं मेजरमेंट घेतलंय. मिनिमम तुम्ही बऱ्याच वेळेला अजून कुठल्या दुसऱ्या प्रकारची पेपर कटिंग पाहिली असेल तर इथे तुम्हाला शोल्डर 6, 6.5, 40 इंचासाठी तुम्हाला एवढं घेताना दिसेल. पण मी इथे 5.5 इंचाचं घेतलंय कारण गळा हा आपला ब्रॉड आहे. तर चला आता आपण ऍक्च्युअली कटिंग करूया. हे बघा इथे मी हा पाठीमागचा पार्ट कट करून घेतलाय. आता आपण यालाच ठेवून आपण फ्रंटची कटिंग करणार आहोत. कशी ते पाहू. हे बघा आपण फ्रंट पार्ट साठी एक पेपर घेतलाय आणि पाठीमागचाच पार्ट घेतलाय. तर हे बघा याला ड्रॉ करताना कसं ड्रॉ करायचंय. कटिंग करताना आपण याला तिरकशी कटिंग केली तर आपल्याला वरचा जो हा पॉइंट आहे तो सडनली ह्या पॉइंटला आपण पूर्ण असं तिरकसं न मॅच करता आपण या पद्धतीने याला जॉईन केले. हे बघा कटिंग तुम्ही कसं करता ह्या पद्धतीवर ते पूर्णपणे डिपेंड आहे. हे बघा इथे शोल्डर कडे मी एक पॉइंट देते. इथे तुम्ही बघत असाल की पूर्णपणे आपलं हे मॅच होऊन गेलंय. याला मी लाईन ड्रॉ करून घेते या पद्धतीने. लांबी ही इथे आपल्या ज्या आहे पाठीमागची तशीच आपण ठेवणार आहोत. गळ्याचा घेरही आपण इथे 2.5 इंचावरच घेणार आहोत जसं की आपण पाठीमागचा घेतला होता. तर हे बघा आहे तसं आपण एवढं ड्रॉ करून घेतलंय. शोल्डर घेतलं होतं आपण 6.5 इंचावरती.
जे आहे आपण तेच घेणार आहोत इथे. इथून थोडं मी तुम्हाला समजावेन. हे बघा, याला मी थोडंसं स्ट्रेट न करता याला अर्धा इंच आत घेणार आहे. या पद्धतीने फ्रंट साठी पाठीमागच्या पार्ट आपण होता तसा ड्रॉ केला होता, यासाठी आपण अर्धा इंच हे आत घेतलंय. आणि हे बघा, या आतल्या पोर्शन पासून आपण 1 इंच घेणार आहोत. हे बघा, पुढचा पोर्शन हा निमुळता असतो, त्याच्यामुळे घेताना हा अर्धा इंच आपण आत घेऊन इथे 1 इंचावर मेजरमेंट घेतलंय. आणि आता आपण हलकीशी गोलाई देऊन घेणार आहोत या पद्धतीने. आता आपण पाहूया पुढचा गळा. पुढचा गळा हा कसा मोजायचा हे आपण पाहूया. हे बघा, रेडी गळा आहे इथे 6 इंचाचा. हे बघा, इथे मी हाताने एक बॉक्स इथे करून दाखवते तुम्हाला लाईन. हे बघा, बरोबर रेडी आहे 6 इंचाचा. तर आपण बघूया ब्लाउज वरती. हे बघा, पेपरवर टाकताना आपण इथे अर्धा इंच एक्स्ट्रा टाकणार आहोत, म्हणजेच की 6.5 इंचावरती अर्धा इंच मी वाढून घेतलं इथे. पुढचा घेर घेताना आपण हवं तर इथे पसरवू शकतो किंवा आहोत तसं पण आपण याला ड्रॉ करू शकतो. इथे आहे तसं मी आता ड्रॉ करून घेते. हे बघा, या पद्धतीने. आणि हलकासा आपण इथे गोल शेप देऊन घेऊया. हे बघा, कमर घेर होता तसंच आपण इथे ड्रॉ करून घेतलाय. आता आपण कटोरीचं मेजरमेंट कसं टाकायचं हे पाहणार आहोत. हे बघा, कटोरीसाठी इथे आपण पाहूया आधी. जी साइड पट्टी आहे तिचा आधी आपण मेजरमेंट घेणार आहोत. हे बघा, शोल्डर पासून मी इथे जिथे शोल्डर जॉईंट झालंय ते व्यवस्थित ओपन करून मी इथे ही टेप पट्टी ठेवली आहे. अजिबात न खिसता आपल्या हलक्या हाताने हे मेजरमेंट घ्यायचंय. हे बघा, मिनिमम आपण हे जिथे कटोरी जॉईन केली साइड पट्टीची तिथे बघा 11.5 इंचावरती आपण हे रेडी दाखवतोय. तर हे बघा, पेपरवर टाकताना आपण इथे याला अर्धा इंच वाढवणार आहोत. 11.5 आपल्याला रेडी दाखवतोय, आपण इथे टाकणार आहोत याला 12 इंचावरती. हे बघा, रेडी घेतली आपण इथे 12 इंचावरती. आता कटोरी पाहूया आपली. हे बघा, कधीही मी तुम्हाला सांगेन डाव्या बाजूनेच आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय कटोरीचं. इथे 1 इंच सडनली वाढून जातं आईपट्टीकडून, तर हुक पट्टीकडनं आपल्याला याचं मेजरमेंट घ्यायचंय. हुक पट्टीकडनं सरळ ठेवत जिथे मी कटोरी जॉईंट झाली तिथे हे ठेवेन. हे बघा, रेडी दाखवते इथे आपल्याला 6.5 इंचाची कटोरी आहे. 40 चेस्ट साठी तयार रेडी कटोरी आहे 6.5 इंचाची. जे आहे ते इथे मी टाकेन. हे बघा, 6.5 इंचावरती मी एक पॉइंट देते गळ्यापासून. इथे आपण एक सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया. हे बघा, साइड पट्टीसाठी पाहूया आपण मेजरमेंट. आतला हा 1 इंचाचा पोर्शन आणि बाहेर अधिक 1.5 इंच, म्हणजे टोटल घेर होईल हा साइड पट्टीचा आपला 2.5 इंचाचा. 2.5वर मी एक पॉइंट दिला. इथे पाहूया आपण, या पोर्शन पासून आपण 1 इंच आत घेणार आहोत आणि हे तिघही पॉइंट आपण मॅच करणार आहोत. हे बघा, इथे वरती घेताना आपण 1 इंच योगपट्टीसाठी आत घेणार आहोत या पद्धतीने. आणि इथे हलकीशी आपण हे बघा, योगपट्टीसाठी हलकीशी आत घेत आपण योगपट्टी इथे रेडी केली आहे. साडेसहा इंचाची ही कटोरी आपण आता इथे कट करून घेऊया.
हे बघा फ्रंटकडे पण आपण हलकंसं डाऊन करणार आहोत गळ्याकडे, या पद्धतीने. हे बघा आपण ब्लाउजवर पाहूया. हे बघा साइड पट्टीचा पोर्शन आपला हा वाला इथे रेडी झालाय. हा बघा हा पोर्शन आपला इथे आता आहे तसा हा रेडी झालाय. आपण आता योगपट्टी ही पाहूया. हे बघा ही रेडी जी योगपट्टी आपली निघाली आहे तिचं मेजरमेंट पाहूया आपण. हे बघा रेडी आहे ह्या साइडने 3.5 इंचावरती, कमरेकडच्या साइडने आहे इथे ही 2.5 इंचावरती. तर हे बघा आपण ही रेडी पाहूया. सडनली 1 इंच इकडे वाढवल्यानंतर हा पोर्शन बघा तुम्हाला दिसेल 4.5 इंचाचा, इथे होता 3.5 इंचाचा, इथे 1 इंचाने वाढला. हे बघा इथे मेजरमेंट दिसेल तुम्हाला, रेडी होतं 3.5 इंचाचं आहे, इथे हे 3.5 इंचाचं, इथेही 1 इंच वाढला. याचाच अर्थ असा की इथे योगपट्टी ही आपल्याला रेडी भेटली आहे आणि साइड पट्टी ही रेडी आहे. आपल्याला जो पोर्शन वाढवायचा आहे तो आहे हा कटोरीचा हा वाला. याला कसं वाढवायचं हे आपण पेपरवर पाहू. हे बघा आहे तशी कटोरी आधी आपण ड्रॉ करणार आहोत. हे बघा कटोरी आहे तशी आपण इथे ड्रॉ करून घेतली आहे. आधी आपण याचा सेंट्रल पॉइंट काढणार आहोत. हे बघा 6.5 इंचाची आपली कटोरी रेडी होती. याचा आपण सेंट्रल पॉइंट काढणार आहोत. तो मिनिमम इथे येईल 3.25 इंचावरती. 3.25 म्हणजे किती 3.2 इंचावरती मी इथे एक पॉइंट दिला. हे बघा ह्याच पॉइंट पासून आपण 1.5 इंच खाली घेणार आहोत. याच पॉइंट पासून आपण घेतले 1.5 इंच इथे खाली. हे बघ या ठिकाणी घेतले 1.5 इंचावरती. दोघही बाजूने आपण 1.5 इंच वाढवणार आहोत. हे बघा बरेच वेळेला कटोरी वाढवताना सांगण्यात येतं की इकडून वाढवा तिकडून वाढवा, पण याचं पण एक रिझन असतं. हे बघा हे आपण कसं वाढवलं हेही मी तुम्हाला इथे समजवेन. हे बघा सडनली 1.5 वाढवलं म्हटल्यावर टक्स पडणारे आहे हा 3 इंचाचा, जसं की मी तुम्हाला इथे दाखवेन. हे बघा हा टक्स घेतलाय आपण आडवा इथून 1.5 इंचाने, या साइडने वाढवलं, या साइडने पण वाढवलं आपण 1.5 इंचाने. तर हे बघा हे पॉइंट दिल्यानंतर टक्स वाले हे पॉइंट दिल्यानंतर हे बघा जे 3.25 इंच इथे जे मेजरमेंट आहे 3.25 इंच तेच ह्या टक्स पासून पुढे आपल्याला घ्यायचं राहतं. हे बघा इथे तुम्हाला दिसेल टक्स रेडी पडल्यानंतर 3.25 इंचावरती हा टक्स इथे पडेल. 2 पॉइंटने वाढलाय तो एक्स्ट्रा शिलाईसाठी. हे असं ह्या पद्धतीने हे मेजरमेंट घेतलेलं राहतं. दोघही साइडने तुम्हाला मेजरमेंट सेम दिसेल. त्यामुळे वाढवताना हे वाढवायचं आपल्याला 1.5 इंचावरती. हे आता आपण मॅच करून घेऊया. हे बघा गळ्यासाठी आपण हलकीशी शिलाई जेवढी पडेल तेवढं वाढवणार आहोत या पद्धतीने आणि हेही मॅच करून घेणार आहोत. हे बघा आता टक्स हा किती घ्यायचा हे आपण पाहूया. इथे टक्स आपण मिनिमम 2.5 पावणे 3 किंवा 3.5 एवढा आपण घेऊ शकतो. तर हे बघा मी इथे आत खाली घेतले आपण 1.5 इंचावरती, आत घेणार आहोत आपण 1 इंचावरती. पूर्ण टक जो झालाय तो आपला झाला इथे 2.5 इंचाचा या पद्धतीने. हे बघा आपली इथे 40 इंच चेस्टची कटोरी रेडी आहे. त्याच्यासाठी तयार कटोरी हवी राहते आपल्याला 6.5 इंचाची. तर आता आपण हे कट करून घेऊ.
हे बघा ब्लाउज वरती आपण पाहूया। हे बघा हा जो पोर्शन आहे आपला कटोरीवाला हा आता इथे रेडी आहे या पद्धतीने। आता आपण बाहीची कटिंग पाहूया। हे बघा पाठीमागचा पार्ट घेतलाय आपण। आधी आपण बाहीची लांबी पाहूया। बाहीची लांबी आहे इथे 6 इंचावरती। इथे आपण अर्धा इंच वाढवणार आहोत। अस्तरच्या ब्लाउज नुसार आपण कटिंग बघतोय। सडनली बिना अस्तरचा ब्लाउज राहिला असता आपण त्याच्यातच एक्स्ट्रा वाढवण्यासाठी आपण 1.5 इंच घेतला असता, पण इथे मी फक्त अर्धा इंच वाढवते। ही झाली बाहीची लांबी आपली बंद बाजूपासून। हे बघा आता आपण आपला दंडघेर पाहूया। हे बघा दंडघेर आहे इथे आपला 6.5 इंचावरती। जेवढा आहे तेवढा आपण इथे टाकणार आहोत। 6.5 आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आपण शिलाई मार्जिनसाठी। हे बघा ह्या पॉइंट पासून मी वरती घेणार आहे 3 इंचावरती। हे बघा सडनली ह्या पॉइंट पासून सरळ घेणार आहोत 3 इंचावरती। ज्या पॉइंट पासून आपण घ्यायचा आहे बाही घेर। आता हे बघा बाही घेर कसा घ्यायचा हे आपण ब्लाउजवर पाहूया। हे बघा पाठीमागचा पार्ट घेतलाय मी इथे। जिथे आपले स्लीव जॉईंट झाली ते गोल शेप मध्ये आपण मेजरमेंट पाहणार आहोत या पद्धतीने शोल्डर पासून। हे बघा राऊंड शेप मध्ये टेप घेत आपल्याला हे मेजरमेंट घ्यायचंय। हे बघा रेडी दाखवतोय बाही घेर आपला आहे हा 8 इंचाचा जो आहे तो मी इथे टाकणार आहे। हे बघा या पॉइंट पासून आपण इथे वरती तिरकस मेजरमेंट घेणार आहोत 8 इंचावरती। असं तिरकस मेजरमेंट घेतल्यानंतर हे बघा इथे मी 8 इंचावरती एक पॉइंट दिला आणि ह्या पॉइंट पासून सरळ आपण एक्स्ट्रा घेणार आहोत 1.5 इंच शिलाई मार्जिंग साठी। आणि इथे एक सरळ लाईन ड्रॉ करून घेते मी या पद्धतीने। आपण वरून मी हलकासा इथे राऊंड शेप देत बाईचा आपण शेप देऊन घेणार आहोत या पद्धतीने। हे बघा आणि शिलाईवाला आपण मॅच करून घेणार आहोत। हे बघा हे आपण कट करून घेऊ। हे बघा स्लीव आता आपली हा पोर्शन आपण कट केलाय। तिथे स्लीव आपली अजून रेडी नाहीये। हे बघा हिला आपण ओपन करणार आहोत। हे बघा या पद्धतीने। आता हे बघा आतल्या बाजूकडे आपण पाहूया। जसं आपण मुंड्याकडे आतून राऊंड शेप देतो तसं स्लीवलाही हा आतला पोर्शन हा निमुळता राहतो। त्याच्यामुळे आपल्याला इथे अर्धा इंचाचा हा असा फिश सारखा शेप द्यायचा राहतो। अर्धा इंचाने आपल्याला हे कमी करायचं राहतं। ते पाहूया आपण। 8 याचा आपण पाडला होता बाहीचा घेर। तर ह्या पॉइंट पासून आपण याचा सेंट्रल पॉइंट काढणार आहोत। हे बघा इथे मी घेते 4 वर एक पॉइंट। या 4 पासून आपल्याला हलकस हे आत घ्यायचं या पद्धतीने। हे बघा हा एवढा पोर्शन आपण इथे कट करणार आहोत। हे बघा आता हे बघा हा आपला बाईचा पोर्शन इथे रेडी झालाय या पद्धतीने। हे बघा हा दंडघेरचा पार्ट आहे इथे जॉइंट वाला पोर्शन हा स्लीवचा या पद्धतीने। इथे खाली आपले एक्स्ट्रा इथे ही शिलाई मार्जिंग जाईल या पद्धतीने आणि ही स्लीव ही रेडी अशी येईल। तर हे बघा इथे आपण पूर्ण पेपरची कटिंग बघितली आहे 40 इंच चेस्टसाठी। त्यात तुम्हाला काही प्रश्न पडले असेल तर तुम्ही मला कमेंट करा। ज्या विषयावर मला जास्त कमेंट येतील मी तो व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आणि ट्युटोरियल लाईक करा।